माझा पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे। निश्चितच या विभागामध्ये काम करत असताना अनेक आव्हानं त्या ठिकाणी आहेत, कारण की हा एक विभाग असा आहे की हा गोरगरीब दीनदलित लोकांची आरोग्य सेवा देण्याचं काम त्या लोकांना या विभागाच्या माध्यमातून केलं जातं। निश्चितच त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून चांगली सेवा आपल्या या विभागा माध्यमातून कशी दिल्या जाईल यासाठी निश्चित आम्ही मनापासून चांगले प्रयत्न करू। त्यासोबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो सुरुवातीला आमच्या सर्व विभागांना 100 दिवसाचा रोडमॅप दिलेला आहे, आमच्या विभागाला जी काही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असेल किंवा आमच्या विभागाच्या अधिकाऱ्याने 100 दिवसासाठी जे काही रोडमॅप तयार केलेला असेल त्याचा सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तो 100 दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील। पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक आरोग्याच्या अडचणी आहेत त्या संदर्भात तुम्ही काय विचार करता? नाही, हे बरं आहे की मी अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्येही आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आणि केंद्रामध्येही या ठिकाणी खासदार म्हणून मी अनेक या ठिकाणी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे। निश्चित आव्हानं मी अगोदर सांगितले की आव्हानं भरपूर आहेत, पण निश्चित केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीचा समन्वय साधून या विभागामध्ये येणारी आव्हानं दूर करण्याचा आम्ही मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न। आज तुम्ही चार्ज घेतलेला आहे साहेब, अजूनही नाराजी आहे का शिवसेनेची कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याची? हे बघा, कुठल्या एक अजिबात कोणातही नाराजी नाही, कोणीही तसं त्याच्यामध्ये आम्ही केलेलं नाही। आज या ठिकाणी हा जो विभाग दिलेला आहे, तुम्हाला माहीत असेल की आतापर्यंतच्या दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला जी काही विभाग मिळत होते किंवा खाते मिळत होते, निश्चित त्या सगळ्यापेक्षा चांगली जबाबदारी, चांगलं खातं आणि स्वतंत्र प्रभार असणारं दुसरं आयुष्यसुद्धा खातं त्यांनी मला दिलेलं आहे। आम्ही सर्व खुश आहोत। अनेक चांगला विभाग, मी पहिल्यापासून मला असं वाटत होतं की पब्लिक रिलेटेड काम करायला मला आवडेल आणि नक्कीच आता हा विभाग असा आहे की मला लोकांमध्ये जाऊन काम करता येईल। पण आजच्या या दिवशी मी एक आपल्या सर्वांसाठी एक या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त 2% लोक असे आहेत की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात, आपलं अवयवाचं जे प्रत्यार्पण असतं ते करतात आणि आपल्या देशामध्ये लोकांना अनेक त्या ठिकाणी याची आवश्यकता असते, अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं, लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा। या अगोदरसुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली। अनेक सेलिब्रिटी असतील, मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील, यांनीसुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे। आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आजसुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्यंत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन, हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषणा केली। सर, एक महत्त्वाचा प्रश्न, एम्स सरकार महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त नागपूरलाच एक एम्स आहे, इतर ठिकाणी कुठेही नाहीये, तर त्यासाठी काय? राम भाऊ, आपल्याला माहीत आहे की आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्याच्या अगोदर किती एम्स या देशामध्ये होते आणि या गेल्या 10 वर्षामध्ये किती एम्स आपल्या देशामध्ये चालू झालेले आहेत। ही गोष्ट खरी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच नागपूरला आहे। आता ही 5 वर्ष आपल्याजवळ आहेत, आणखीन या 5 वर्षामध्ये निश्चित त्याची संख्या वाढवण्यासाठी माझ्याकडूनही प्रयत्न होतील। बारणे साहेब म्हणतात की आमचं शिवसेनेतला जुना मित्रपक्ष आहे, पण आमच्या मित्रपक्षाला 35 नंबरला शपथ घ्यायला संधी मिळाली, अगोदर मिळणं अपेक्षित होतं, म्हणजे नाराजीच झाली नाही म्हणायचं का? नाही बघा, त्यांनी त्यांचं काय मत मांडलं हे मला माहीत नाही, पण मी असेल, आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमचे गटनेते माननीय आमचे मित्र डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, या सगळ्या लोकांना इतका आनंद झाला आहे आणि मलाही कालपासून हा विभाग मिळाल्यानंतर हजारो फोन त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले आहेत की एक चांगलं काम करण्याची संधी निश्चितच मला मिळाली आणि या माध्यमातून मी माझ्या पक्षाचं नाव, आपल्या केंद्र सरकारचं नाव निश्चित त्या ठिकाणी चांगलं राहील या दृष्टिकोनातून किंवा मोठं कसं होईल यासाठी आमचे प्रयत्न राहतील। धन्यवाद।